आद्य जगद्गुरु रेणुकाचार्य वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक एकमेव आराध्य आद्य जगद्गुरु शिवाचार्य 12व्या शतकातले जनक क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महास्वामीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानवांच्या चरणावर माझा नतमस्तक. आज सर्व मान्यवर पूर्ण सर्व मान्यवर सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. मेन कार्यक्रम म्हणजे आज माननीय प्राध्यापक मनोज ढोंगे सर येणार होते, पण कारण असं झालं की सरला 19 तारखेपासून सरचं अपडाऊन झालं. सर आज इथं उद्या तिथं एका दिवसामध्ये सरला 3 कार्यक्रम म्हणजे त्यांना टाइम इतका बिझी झाला सरची तब्येत अचानक हे झाले तर येऊ शकले नाही. त्यामुळे शिवंकर साहेब येणार होते, पण शिवंकर साहेब ढोंगे सर तर काही काम राहिले नव्हते. त्याच्यामुळे शिवंकर साहेब संभाजीनगरला गेले नाही तर त्यांची उपस्थिती लाभणार होती. तेव्हा सरने सांगितलं सर्वांना एकदा शिवसंघटनेच्या वतीनं सर्वांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा द्या. त्यांच्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आज सर्व शिवा संघटनेच्या वतीनं साखला प्लॉट गंगारोड परभणी या शाखेच्या वतीनं परभणीत या साखला प्लॉटचा इतिहास आहे. आतापर्यंत महात्मा बसवेश्वर जयंती साखला प्लॉट मध्ये झालीच नाही. 12व्या शतकातले जनक क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज म्हणजे 12व्या शतकात त्यांना होते. त्यांना काय काम केलंय आणखी साखला प्लॉट ही गोष्ट माहित नाही. तुरळक जणांना माहिती की महात्मा बसवेश्वर महाराज कोण आहेत. काल मी काही शाळा राहून घेतला की ढोणे सरनं सांगितलं आम्हाला की बाबा तुम्ही राहून मारा. ज्या काही शाळा आहेत तुमच्या आजूबाजूला जे इलाक्यामध्ये शासकीय ऑफिस आहेत त्यांच्यावर जाऊन विचार करा महात्मा बसवेश्वर जयंती झाली का. काही शाळा असं आढळून आलं की तिथं महात्मा बसवेश्वर महाराजांचा फोटोच नाही. कारण की 2001 पासून महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्याचा जी.आर. निघालेला आहे, तर ही जयंती साजरी होत का नाही. मी शाळेत जाऊन चौकशी केली, त्यांना सांगितलं जयंती का साजरी करत नाही तुम्ही. ते म्हणजे रविवार होता आणि अक्षय तृतीयेची आम्हाला सगळ्यांना सुट्टी होती. मी म्हणले हे तुमचा बोलण्याची पद्धत आहे का. हे 12व्या शतकातले जनक आहेत महात्मा बसवेश्वर महाराज, तरीही यांची जयंती तुम्ही साजरी का करत नाही. तिथं मी उभा टाकून शिवा संघटनेचा रुमाल गळ्यात घालून माझ्यामध्ये एवढी धमक नव्हती. ढोंडे सर म्हणून शिवा संघटनेच्या रुमालामुळे माझ्यामध्ये ताकद आली. ढोंडे सरच्या पाठिंब्यामुळं कन्याकुमार शिवंकर साहेबांच्या पाठिंब्यामुळं तिथं जाऊन उभा टाकू शकलो. त्या प्राध्यापकाला बोलू शकलो. त्या प्राध्यापकाला सांगितलं बाबा तुला जयंती साजरी करावाच लागल, तू का करत नाहीस मला लेखी दे. त्यांना हादरलं. त्यांना म्हणला साहेब फोटो आणलाय हार आणलाय, काल सुट्टी होती म्हणून कोणताच कर्मचारी आमच्या शाळेत नव्हता. ही सांगायची पद्धत आहे. बाबा ज्या टायमाला कार्यक्रम करणं साहजिक आहे त्या दिवशी सोमवारी दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी तिथं जाऊन वार सोमवार तारखेत सहित सांगतोय तिथं जाऊन जयंती साजरी करायला होता. सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर माननीय रामेश्वर कुबडे साहेब शिवंकर साहेब तर नाहीत, हे भाषणामध्ये सरचं नाव घेण्याची सवय करून गेली. दामोदर साहेब सर्व मान्यवर आमचे 24 घंटे जनतेच्या सेवेसाठी उपस्थित राहतात. आमचे डॉक्टर साहेब डॉक्टर धर्मराजी चव्हाण साहेब आणि अडचणीला कुठेही त्यांना फोन लावला हा मयूर जय शिवा आलोच म्हणणारे सर्व व्यासपीठ सर्वांचं मी हाती स्वागत करतोय. तुम्हाला सगळ्यांना विचार पडला असेल की आतापर्यंत महात्मा बसवेश्वर जयंती का साजरी केली नाही. आणि सगळ्यात पहिले मेन मुद्दा सांगतो, काही जणांचा भ्रम आहे, चांगले शिकलेल्या लोकांचा भ्रम आहे की वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक 12व्या शतकातले जनक महात्मा बसवेश्वर. हे चुकीचे आहे. 10वीच्या पुस्तकामध्ये मी धडा आहे महात्मा बसवेश्वर महाराजांवर ज्यांना लिहिलेलं आहे त्यांना चुकीची माहिती दिली. बरोबर का साहेब. प्राध्यापक इथं बसलेले आहेत पाठीमागं महादेवरावजी सोनटके साहेब. ही गोष्ट चुकीची होती. आता मी त्या सगळ्यामध्ये जाहीर सांगतोय जयंतीमध्ये की 12व्या शतकातले जनक क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक नाहीत. वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक आहेत जगद्गुरु रेणुकाचार्य एकमेव आराध्य. हे वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक आहेत आणि या धर्माचा ज्यांना प्रचार केला
ते 12व्या शतकातले जनक क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांना धर्माचा प्रचार केलेला आहे. सगळ्यात पहिल्या कोणाच्या डोक्यामध्ये असल वीर शिवलिंगा धर्माचा संस्थापक महात्मा बसवेश्वर आहेत, तर हे चुकीचं आहे. ही गोष्ट चुकीची आहे. महात्मा बसवेश्वर हे वीर शिवलिंगा धर्माचे धर्मप्रचारक होते. त्यांना धर्माचा प्रचार केला. महात्मा बसवेश्वर यांनी साखला प्लॉट मध्ये का करावं, कशासाठी केली, याचं एक कारण आहे. कारण की महात्मा बसवेश्वर महाराजांना अनुभव मंडपम उभारला होता त्या 12व्या शतकामध्ये. ते अनुभव मंडपम म्हणजे आजचं संसद भवन, बरोबर कसं आहे, आजचं संसद भवन 12व्या शतकामध्ये ज्यावेळेस अनुभव मंडपम उभा केला त्यावेळेस या आजचं संसद भवन म्हणजे 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांनी अनुभव मंडप उभारले, त्याची उभारणा केली. आता म्हणतात की आम्ही महिलेला प्राधान्य दिलं. अक्का महादेवीला सगळ्यात पहिलं बोलण्याचा अधिकार अनुभव मंडप मध्ये दिला ते माझ्या महात्मा बसवेश्वरांना दिला. दुसरं तिसरं पण नसून आता म्हणता आम्ही महिलेला प्राधान्य दिलं, महिलांना हे केलं. अरे बाबा नो, तुम्ही आमचं डुप्लिकेशन केलं. महात्मा बसवेश्वर महाराजांना महिलेला प्राधान्य दिलंय सगळ्यात पहिलं. मी माझे 2 शब्द संपितो. आणखीन मान्यवर